राजकारणात काही घटना अशा असतात की त्या फक्त कायदेशीर कारवाईपुरत्या मर्यादित राहत नाहीत, त्या थेट सत्तेच्या समीकरणांना हादरे देतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेपासून सुरू झालेला वाद आता थेट एमआयएमच्या 11 नगरसेवकांवरती गुन्हे दाखल होईपर्यंत पोहोचला आहे. प्रश्न फक्त अतिक्रमणाचा नाही, प्रश्न आहे राजकीय भूमिका, धार्मिक संवेदनशीलता, कायद्याची अंमलबजावणी आणि विरोधी पक्षाच्या आक्रमक राजकारणाचा. मग नेमकं काय घडलं? ही कारवाई केवळ कायदेशीर आहे की त्यामागे मोठा राजकीय संदेश दडलेला आहे, आणि याचे पडसाद महापालिकेच्या सत्ता समीकरणावर कसे उमटू शकतात याचा सविस्तर आढावा आज आपण घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या शहागंज परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेली एक मारहाणीची घटना या सगळ्या प्रकरणाचा टर्निंग पॉईंट ठरली. रस्त्यावर अतिक्रमण करून फळ विक्री करणाऱ्या काही विक्रेत्यांनी एका गर्भवती महिलेसह तिच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचा आरोप झाला. यानंतर वातावरण आधीच तापलेलं होतं. स्थानिक पातळीवर संताप उसळला. इथूनच अतिक्रमण हटाव मोहिमेची मागणी जोर धरू लागली. शिवसेनेचे नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल यांनी थेट महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडे शहागंजमधील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली. प्रशासनाने देखील विलंब न लावता उपायुक्त वाहुळ यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबवली. पण ही कारवाई सुरू होताच वादाचा नवा अध्याय सुरू झाला. कारण हा काळ म्हणजे रमजान महिन्याचा. अनेक फळ विक्रेते आणि व्यापारी मुस्लिम समाजातील होते. त्यामुळं कारवाई केवळ कायदेशीर न राहता धार्मिक संवेदनशीलतेचा मुद्दा बनली. व्यापाऱ्यांनी आरोप केला की निवडकपणे मुस्लिम विक्रेत्यांवर कारवाई होत आहे. ही केवळ अतिक्रमण विरोधी मोहीम नसून लक्ष करून कारवाई होत असल्याची भावना व्यक्त झाली. इथेच राजकारण प्रवेश करतं. एमआयएम ज्याने मागील महापालिका निवडणुकांमध्ये महत्त्वपूर्ण संख्याबळ मिळवत स्वतःची मजबूत अशी उपस्थिती दाखवली होती, त्या पक्षाकडून प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविक होतं. शहरात एमआयएमची ओळख केवळ एका राजकीय पक्षाची नाही, तर मुस्लिम समाजाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या पक्षाची आहे. यापूर्वी आपण पाहिलंय की विरोधी पक्षनेते पदावरून एमआयएमने प्रशासनावरती आणि सत्ताधाऱ्यांवरती जोरदार हल्ले चढवले आहेत. संख्याबळाचा जोरावरती त्यांनी महापालिकेत प्रभाव निर्माण केला होता. त्यामुळे या कारवाईकडे त्यांनी केवळ अतिक्रमणाचा विषय म्हणून बघितलं नाही. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली आणि त्यानंतर एमआयएमचे नगरसेवक थेट रस्त्यावर उतरले. त्यांनी फळ विक्रेत्यांना पुन्हा गाड्या लावण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही, तर अतिक्रमण हटाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून हुसकावून लावल्याचाही आरोप प्रशासनाने केला. विरोधी पक्षनेते अब्दुल साजिद समीर यांनी महापालिका कोणाच्या बापाची जागीर नाही अशी भाषा वापरल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. ही भाषा राजकीय दृष्ट्या आक्रमक आहे आणि संदेशही स्पष्ट आहे. प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न. इथून पुढे प्रकरण केवळ आंदोलनापुरतं राहिलं नाही. सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये 11 नगरसेवकांसह 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल झाले. BNS 221, 224, 352 यासारख्या कलमांखाली सरकारी कामात अडथळा, कर्मचाऱ्यांना धमकी, गुन्हेगारी स्वरूपाची धमकी, शांतता भंग, अफवा पसरवणे अशा गंभीर आरोपांचा समावेश आहे. शिक्षा 3 वर्षापर्यंत कारावासापर्यंत जाऊ शकते. हे फक्त प्रतिकात्मक गुन्हे नाहीत, कायदेशीर परिणाम गंभीर असू शकतात. आता राजकीय चित्र पाहिलं तर सत्ताधारी शिवसेनेमध्ये संताप स्पष्ट दिसतो. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी थेट नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्याचा इशारा दिला. महापालिका अधिनियम 1949च्या कलम 10(1) ड नुसार अतिक्रमणास प्रोत्साहन देणे किंवा कारवाईस विरोध केल्यास सदस्यत्व रद्द होऊ शकते. म्हणजेच हा प्रश्न केवळ गुन्ह्यापुरता मर्यादित नाही, तर नगरसेवक पद धोक्यात येऊ शकतं. एमआयएमसाठी ही दुहेरी कसोटी आहे. एकीकडे आपल्या मतदारसंघातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची प्रतिमा टिकवायची आहे, दुसरीकडे कायदेशीर चौकटीत अडकण्याचा धोका आहे. जर सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया पुढे गेली तर महापालिकेतील संख्याबळावर परिणाम होईल. विरोधी पक्षनेते पदाचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शहरातील सत्ता समीकरणं बदलू शकतात. यात आणखी एक महत्त्वाचा राजकीय कोन आहे. अतिक्रमण हा मुद्दा शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी संवेदनशील आहे. वाहतूक कोंडी, रस्त्यांची अडचण, अपघात या सगळ्यांमुळे अनेक नागरिक अतिक्रमण विरोधी कारवाईचं समर्थन करतात. त्यामुळे प्रशासनाची कारवाई लोकप्रिय ठरू शकते. पण जर ही कारवाई धार्मिक भेदभावाच्या आरोपांमध्ये अडकली तर ती उलट राजकीय तोटा देऊ शकते. शिवसेना आणि एमआयएम यांच्यातील संघर्ष नवीन नाही. आधीपासूनच दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक आणि राजकीय असा संघर्ष आहे. या घटनेने तो संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष आपापल्या मतदारसंघांना स्पष्ट संदेश देत आहेत. एकीकडे कायद्याची अंमलबजावणी आणि प्रशासनाचा अधिकार, तर दुसरीकडे अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी लढा. पण मोठा प्रश्न असा आहे की या संघर्षात शहराचं काय? अतिक्रमण हटणार का, की हे प्रकरण न्यायालयीन लढाईत अडकून राहणार? आणि जर सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली तर एमआयएमची रणनीती काय असेल? आंदोलन की कायदेशीर लढा? राजकारणात प्रत्येक कृतीचा परिणाम दूरगामी असतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली ही घटना स्थानिक पातळीवर मर्यादित राहील की राज्याच्या राजकारणात मोठं रूप धारण करेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कारण इथे प्रश्न केवळ 11 नगरसेवकांचा नाही, तर शहरातील राजकीय संतुलनाचा आहे. तर या सगळ्या घडामोडींकडे पाहताना एक गोष्ट स्पष्ट आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेने आता कायदा आणि राजकारण यांच्यातील सीमारेषा धुसर केल्या आहेत. पुढे काय होणार? सदस्यत्वावरती गदा येणार का, की MIM आणखी आक्रमक भूमिका घेणार आणि प्रशासन आपली भूमिका किती ठामपणे टिकवणार? हे सगळं पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच. पण तोपर्यंत प्रश्न एकच कायम आहे. छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात हा वाद फक्त अतिक्रमणापुरता मर्यादित राहणार, की तो पुढील समीकरणांच्या रणधुमाची नांदी ठरणार? बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.